नवरात्रीपासून देशात जीएसटी बचत उत्सव सुरू होणार आहे। व्यापारी उद्योजक युवांना याचा मोठा फायदा होईल। तसंच सोमवारपासून जीएसटीचे नवे दर लागू होतात। टीव्ही, फ्रीज, गाड्या, घर, बाईक, पर्यटन स्वस्त होणार आहे। जीएसटी कमी झाल्यानं स्वप्न साकारता येणार असून पंतप्रधान मोदींच्या निर्णयामुळे देशवासियांना दिलासा मिळाला आहे। लघु, सूक्ष्म आणि कुटीर उद्योगांना फायदा होणार आहे। मेड इन इंडिया वस्तूच खरेदी करा असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना आवाहन केलंय। जीएसटी कमी झाल्याचा सर्वसामान्यांना फायदा होणार आहे। आत्मनिर्भर भारताकडे आपली वाटचाल असल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी वक्तव्य केलंय। जरांगेंच्या मागे शरद पवार, एकनाथ शिंदेंचा हात आहे असा आरोप नवनाथ वाघमारे यांनी केलाय। जरांगेंची नार्को टेस्ट करा, सत्य बाहेर येईल अशी नवनाथ वाघमारे यांच्याकडून मागणी करण्यात आली आहे। जीएसटी दर कपात हा सर्वसामान्यांच्या समृद्धीचा महामार्ग आहे। वस्तूंवरील कर कमी झाल्यानं खरेदी क्षमतेत वाढ होणार आहे। नव्या जीएसटी दराबाबत अशी प्रतिक्रिया प्रशांत ठाकूर यांनी दिली। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंसंदर्भातील ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली। ऑडिओ क्लिपमध्ये हाकेंना पैशांची ऑफर दिल्याचा उल्लेख करण्यात आलाय। मात्र हाकेंनी संबंधित व्यक्तीला ड्रायव्हरचा यूपीआय नंबर दिला। यानंतर मात्र तरुणाने हाके यांना चांगलाच समज दिलाय। त्र्यंबकेश्वरमधील पत्रकारांवरचा हल्ला हा भ्याड हल्ला आहे असं अजित पवार म्हणालेत। पत्रकारांवरचा हल्ला सहन केला जाणार नाही असंही त्यांनी म्हटलंय। सोलापुरात शरद पवार गट आक्रमक झालाय। गोपीचंद पडळकरांविरोधात आंदोलन करण्यात आलं। जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली। जयंत पाटलांच्या समर्थकांकडून प्रति आंदोलनातून उत्तर देण्यात आले। प्रति आंदोलनामुळे वातावरण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळालं। कुणीही कुणावर टीका करू नये अशी पडळकरांच्या वक्तव्याबाबत दत्तात्रय भरणेंनी प्रतिक्रिया दिली। एखादा अधिकारी चुकला तर अरेरावी करू नये असं म्हणत दत्तात्रय भरणेंनी रोहित पवारांवर निशाणा साधलाय। नाशिकमधील कामांची गिरीश महाजनांकडून पाहणी करण्यात आली आहे। रस्त्यावरील खड्डे बुजवण्याच्या कामाची पाहणी केली आहे। गेल्या अनेक दिवसांपासून शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे नाशिककरांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतोय। गोंदियात मराठा आरक्षणाचा जीआर रद्द करण्यासाठी मोर्चा काढण्यात आलाय। ओबीसी समाजाकडून मोर्चा काढण्यात आला असून त्या ठिकाणी परिणय फुके आणि काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार एकाच मंचावर होते। भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांनी भंडारा इथं पहिला जिल्हास्तरीय जनता दरबार पार पडला। पालकमंत्र्यांच्या जनता दरबाराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाय। पालकमंत्री जनता दरबार पोर्टलचंही उद्घाटन करण्यात आलं। विजय वडेट्टीवार भंडारा जिल्हा दौऱ्यावर होते। त्याचवेळी जनता दरबारानिमित्त विश्राम भवनात पालकमंत्री पंकज भोयर उपस्थित होते। माहिती मिळताच विजय वडेट्टीवार यांनी पालकमंत्री पंकज भोयर यांची भेट घेतली। दरम्यान दोघांनीही गळा भेट करत आपुलकी व्यक्त केली। आरक्षण ओबीसी मधूनच घेणार असल्याचं मनोज जरांगेंनी वक्तव्य केलेलं आहे। गुरगुर करणाराचा हिशोब करू असा मनोज जरांगेंनी इशारा दिलाय। मुस्लिमांना गरब्यात येऊ देणार नाही, दंगल झाली तर जबाबदारी सरकारची आहे। विश्व हिंदू परिषदेच्या प्रवीण तोगडी यांकडून इशारा देण्यात आलाय। मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून मोर्चा बांधणीला सुरुवात झाली आहे। मुंबईत ताकद दाखवण्यासाठी उपमुख्यमंत्री शिंदेंनी कंबर कसली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वॉर्ड टू वॉर्ड बैठकांचा धडाका लावलाय। येवल्यात 10 MVA पॉवर ट्रान्सफॉर्मर बसवण्यात आलेत। याचा फायदा शहरासह 12 गावांना होणार आहे। पुढील 3 वर्षात विजेचे दर कमी होतील। बाहेरचे उद्योगही महाराष्ट्रात येतील अशी माहिती छगन भुजबळांनी दिली आहे। लक्ष्मण हाके राज्यात जातीय तेढ निर्माण करतायत। एससी आरक्षणात नाक खुपसल्यास महाराष्ट्रात फिरू देणार नाही असा भीमराज सेनेच्या राजू थाटेंनी लक्ष्मण हाकेंना इशारा दिलाय।
आम्ही 5 कोटी निधी घेऊन विकास कामं करतो, त्यांना 20 कोटी मिळाल्यावर जास्त विकास करायला हवा असं म्हणत आमदार महेश सावंत यांनी सदा सरवणकर यांच्यावर निशाणा साधलाय. मनपा निवडणुकीसाठी पक्षांतर्गत बांधणी गरजेची आहे. प्रत्येक विभागात मेळावे घेत आहोत अशी माहिती मनसे नेते संदीप देशपांडे यांनी दिली. वीस कोटींचा निधी गेला कुठे? दादरमध्ये खर्च केलेला दिसत नाही असं म्हणत संदीप देशपांडेंनी सदा सरवणकर यांच्यावर खोचक टीका केली. निलेश राणे यांच्या चिरंजीवांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त राज ठाकरे यांच्यासोबत बोलायचा असा आग्रह धरला. तसंच राज ठाकरे यांनी निलेश राणेंच्या मुलाला फोनवरूनही शुभेच्छा दिल्या होत्या. त्यावेळी त्यानं राज ठाकरेंशी बोलायचा असा आग्रह धरला. त्यामुळे निलेश राणे यांनी राज ठाकरे यांची थेट भेट घेतली. माझ्या डोक्यावर काँग्रेसचा हात आहे असं म्हणत मनोज जरांगेंच्या टीकेवर भुजबळांनी प्रत्युत्तर दिले. फडणवीस, शरद पवार, ठाकरे सगळे माझ्या पाठीशी आहेत, काय करणार सांगा असं म्हणत भुजबळांनी जरांगेंवर हल्लाबोल केलाय. कर्जतमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा शिवसेना आणि भाजपला मोठा धक्का आहे. रायगडचे अनेक पदाधिकाऱ्यांनी तटकरेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केलाय. आमदार महेंद्र थोरवेंचे समर्थक आणि माजी नगराध्यक्ष यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केलाय. रायगडच्या कर्जत येथील नागरी सत्कार कार्यक्रमात धनंजय मुंडे यांनी सुनील तटकरेंना साकडं घातले. रिकामं बसलोय, जबाबदारी द्या असं म्हणत हे साकडं घातलं. जालन्यात सदावर्तेंच्या ताफ्याला पुन्हा काळे झेंडे दाखवण्यात आले. सदावर्तेंच्या गाडीसमोर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. काळे झेंडे दाखवत सदावर्तेंना अडवण्याचाही प्रयत्न झाला.